नाशिक शहरात लसीकरण शिबिरानंतर 17 वर्षीय मुलीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे। खुटवड नगर परिसरात महापालिकेच्या नियमित लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही मिनिटातच श्रावणी पाटील ही मुलगी अचानक कोसळली आणि तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। लस घेतल्यानंतर काही वेळातच श्रावणी जवळील मेडिकल दुकानाकडे जात असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती रस्त्यावर कोसळली। कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। काल खुटवड नगरमध्ये जी घटना घडली त्या घटनेतल्या व्यक्तीचा मी भाऊ असा विषय होता की 8 एक दिवसाआधी लसीकरणावाले घरापर्यंत आले। त्यांनी सांगितलं आम्ही गव्हर्नमेंटकडून लसीकरण करत आहे, ही लस कंपल्सरी आहे 16 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी। त्या काळजीपोटी आम्ही माझ्या बहिणीला काल 1:30-1च्या सुमारास तिला लस घेण्यास पाठवले। लस घेतल्यानंतर माझ्या वडिलांसोबत ती मेडिकलवर आली फक्त एक गोळी घेण्यासाठी थांबली। घरातली गोळी घेण्यासाठी थांबली। मोबाईलवर वगैरे व्यवस्थित कॉलवर वगैरे बोलत होती। अचानक तिला तो एक प्रकारचा धक्का तिला बसला, ती जागीच कोलॅप्स झाली, जोरात आदळली, तिच्या डोक्याला मार लागला आणि लसीचे सर्व रिॲक्शन झाले। तोंडातनं फेस, नाकातनं रक्त, त्याच्या शरीरावर इन्फेक्शन, चट्टे होते, पुरळ आलेली होती। त्या गोष्टीनंतर आम्ही तिला त्वरित दवाखान्यात हलवलं। त्याच्यानंतर प्रायव्हेट दवाखाना कोणताच घेत नव्हता। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सिव्हिलला न्या। सिव्हिलला नेल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात तिचं काय जे चाचण्या करायच्या ते केल्यानंतर तिला मृतदेह घोषित केलं त्यांनी। तर तेव्हा सगळं करताना पोस्टमॉर्टम च्या इथे नेल्यानंतर आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य विभागीय अधिकारी स्वतः तिथे आलेले होते। आम्ही त्यांना प्रश्न केला की ही गोष्ट पहिलीच आहे का की याच्या आधी झालेली आहे? ते स्पष्ट खोटं बोललेले होते काल की ही गोष्ट पहिलीच आहे, याच्या आधी काही असं झालेलं नाहीये, लसीचं तापमान असं राहतं तसं राहतं, ते असं बोललेले होते। त्याच्यानंतर ते बोलले आम्ही याचं म्हणजे पाठपुरावा घेऊ, तसं आम्हाला काही जाणवलं नाही। आणि आज आम्हाला सकाळी 8-8:30च्या सुमारास असं कळलं मीडियाच्या माध्यमातून की या महिन्यातली ही तिसरी गोष्ट आहे, ही तिसरी घटना झालेली आहे। तर आमची एकच इच्छा आहे की जी काही घटना झालेली तिचा पूर्ण आम्हाला न्याय मिळावा आणि याच्या पुढे कोणाच्या अशी जीवितहानी होऊ नये, हा आमचा प्रयत्न। लसीकरणानंतर काही मिनिटातच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। मृत्यूचं कारण लसीची प्रतिक्रिया, डोक्याला झालेली दुखापत की अन्य वैद्यकीय कारण याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।